तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराजे शंभूराजे. स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओचे थंबनेल बघितल्यावर तुम्हाला कळालंच असेल, आम्ही आज चाललो एका अशा प्राचीन मंदिर येथे जिथे देवाचं दर्शन घेण्यासाठी पाण्यातून जावं लागते. व्हिडिओ मध्ये खूप मजा येणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि एक चांगलं कमेंट करा. तर चला मित्रांनो, तुम्हाला मंदिर दाखवानो. आता आलोय आम्ही औरातला पेट्रोल पंप येते. तर आपल्या गाडीला सीएनजी भरायची होती. इथून सीएनजी भरल्यावर आम्ही डायरेक्ट निघालो आपल्या बिदरला. तर आपल्या फॅमिली पाहू शकता तुम्ही, गाडीमध्ये बसलेले आहेत. बिदरला नरसिंह मंदिर येते. कोण कोण आले होते एक वेळेस अवश्य कमेंट करा. तर भावांनो, अगोदर इथं टोलला पैसे मागत नव्हते, आता टोल झालेला आहे. तर आता ते आपल्याला काय माहित नाही, आपण फर्स्ट टाइम आहोत. तर तुम्ही अगोदर आला असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा नेमकं अगोदर होतं का आता नाही. तर आपली गाडी पार्किंगला लावून मग आपण इथून डायरेक्ट चालू मंदिरात. तर मित्रांनो, आता आपण आलोय डायरेक्ट बिदरला. तर आता आपली फॅमिली वगैरे चप्पल वगैरे इथं सोडून मग आम्ही डायरेक्ट मंदिराकडे चालू. तर आता ऊन खूप होतं, त्याच्यामुळे पाय तर खूप पळत होते. तरी पण आम्ही कसं तर गेलो. हे मंदिराची एंट्री आहे. आता इथून पायऱ्या चढून गेल्यावर मग आपल्याला आता पाण्यामध्ये जावं लागते. मला वाटलं डायरेक्ट आपल्याला मंदिरात एंट्री असेल, पण असं काही नाही. तर मित्रांनो, जे कोण नवीन असेल तर आता इथं डायरेक्ट 10 रुपये तिकीट पर व्यक्तीला. तर तिकीट काढूनच मग एंट्री मिळेल. आम्ही 7 जण आहोत, त्याच्यामुळे आम्ही 7 तिकीट काढल्या आणि तिकीट दिल्यानंतर मग आम्ही डायरेक्ट मंदिरात एंट्री करतोय. तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भावांनो. आता पाण्यातून जावं लागते आम्हाला. तर इथून आपल्याला पाण्यात जावं लागते. पाण्यातून मग डायरेक्ट दर्शन भेटते. आणि पाण्यामध्ये खाली पूर्ण वाळूच आहे, शेवाळ वगैरे तर काही नाही. खूप गर्दा होती, कोणी पाण्याला भीत होते तर कोणी जातच नव्हते. आम्हाला पण भीती वाटत होती थोडं. मग आम्ही हे सगळं पब्लिक संपल्यावर आम्ही पण गेलो. मी तर खूप एक्साइटेड होतो पाण्यामध्ये जायला, कारण मला पोहता येते, सगळे येते. मग माझ्या फॅमिलीला बघून तर मला खूप हसू येत होतं. कोणता धरून चल पप्पा, घरा तिकडे सोड नका बघा. काय होईना काय होईना. अभी नको. आम्ही पोहला सगळे आता पाण्यामध्ये. हा पो पो हा
काढलं की हा कोणीच नाहीत बघा आमच्या माग कोणीच नाहीत आरपार अजून एक बार आता बघा धरलं की तर आपलं दर्शन आता झालेलं आहे मित्रांनो. तर आता आम्ही सर्व निघालो आता बाहेर. पाण्यामध्ये दर्शन करून आमचे कपडे सगळे भिजून गेलेत. तर आता याला वाळायला तर वेळ लागते, आता काढू तर शकणार. माझ्याकडे अजून एक आयडिया आहे, आता उन्हातच थांबावं लागते मला, मग कपडे ऑटोमॅटिक वाळून जाते. ऊन तर खूप लागत होता म्हणून आम्ही सर्वजण आता इथं सावलीला बसलो थोडा वेळ. मग ते समोर रिमोटच्या गाड्या चालवत होते. तर मग माझी भाची पण त्याला बघितली आणि जिद्द करायला लागली, मला पण खेळायचं आहे. त्यामुळं मग तिला बसवलं त्याच्यामध्ये. उन्हानं तर आमची पूर्ण हाल खराब झालेली आहे. तर आता कपडे पण काही वाळले नाहीत. आता इथून आता डायरेक्ट जेवायला निघतोय आम्ही. तर आता आलोय आम्ही हॉटेलला, पोटभर जेवण वगैरे करून आता इथून निघतोय. तर आता इथं स्पेशल व्हेज आपल्याला काहीतरी खायला भेटेल. सर्वांचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आता निघालोय घराकडे निघलो. तर मित्रांनो, आपला आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण लवकरच अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.